मी वैद्य प्रियांका पटाडे। आज मी सुवर्णप्राशनच्या संदर्भात तुमच्या शंकांचे निरसन करणार आहे। तुमची शंका? डॉक्टर, सुवर्णप्राशन म्हणजे काय? सुवर्ण म्हणजे सोनं, प्राशन म्हणजे चाटणे। सुवर्ण या धातूचं भस्म केलं जातं आयुर्वेदाच्या पद्धतीनुसार आणि ते वेखंडाच्या चूर्णामध्ये सूक्ष्म करून ठेवलं जातं। पुष्य नक्षत्राच्या दिवशी बाळाला तूप आणि मध यांच्या प्रमाणामध्ये मिक्स करून ते बाळाला चाटवलं जातं। आपल्या हिंदूंमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत साधारणतः 16 संस्कार केले जातात। त्यामध्ये उदाहरणार्थ नामसंस्कार, त्याच्यानंतर अन्नप्राशन संस्कार हे सुद्धा संस्काराचे एक प्रकार आहे। त्याप्रमाणे सुवर्णप्राशन हा संस्कार आपल्यामध्ये केला जातो। वर्षापासून बाळाला सुवर्णप्राशन करावे? आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्यांनी अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा सुवर्णप्राशन करायला सांगितलेले आहे। लहान मुला त्याप्रमाणे अगदी जन्मापासून ते 12 ते 16व्या वर्षापर्यंत म्हणजे बुद्धीची वाढ होईपर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन करू शकता। सुवर्णप्राशन सुरू केले तर किमान 6 महिने तरी कंटिन्यू सुवर्णप्राशन द्यावे। अशा प्रकारे जर 6 महिने बाळाला सुवर्णप्राशन दिले तर त्याचा काय फायदा होतो, उदाहरणार्थ बाळ श्रुतधर होते, अशी वर्णनं काश्य संहितेसारख्या ग्रंथांमध्ये दिसून येतात। सुवर्णप्राशन का करावे? सुवर्णप्राशनाचे भरपूर फायदे आहेत। सोनं हे निरोगी आयुष्य देणारे आहे। सुवर्णप्राशनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, बुद्धी वाढते। आपल्या बुद्धीचे धी, धृती, स्मृती असे प्रकार पडतात। धी धृती साधारणतः सगळ्यांची सारखी असते, फरक स्मृतीमध्ये पडतो। तर हे स्मृती वाढवण्याचं काम हे सुवर्णभस्म करतं। काही पुष्कळ जुनाट आजार आहे बालकांच्या बाबतीत म्हणाल तर उदाहरणार्थ बालदमा हे अशा प्रकारचे काही जातच आजार असतात, त्यांना कमी करण्याचं काम देखील सुवर्णप्राशनामुळे होतं। सुवर्णप्राशनमुळे एकाग्रता वाढते, अगदी जे काही ऐकलेलं असेल ते लक्षात राहण्याची क्षमता लहान मुलांमध्ये खूप वाढण्यासाठी याचा मदत होते। मॅम, सुवर्णप्राशनला काही वेळ मुहूर्त असतो का? हो, सुवर्णप्राशन हा एक संस्कार आहे, त्यामुळे आपण बघा कुठलंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्त चांगला बघतो। त्याचप्रमाणे पुष्य हे नक्षत्र असताना सुवर्णप्राशन करावे। त्यामुळे जेव्हा तुम्हाला कधीही बाळाला सुवर्णप्राशन पहिल्यांदा द्यायचं आहे तो मुहूर्त हा पुष्य नक्षत्र नक्कीच असावा। मॅम, सुवर्णप्राशनचा इतर आजारांमध्ये कसा वापर होतो? पेशंट किंवा बाळ आमच्याकडे पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही छोटीशी त्याची केस हिस्ट्री घेतो, म्हणजे बाळाला आता काही कंप्लेंट्स आहेत का। जर बाळ अगदीच लहान असेल, फीडिंगवर असेल तर आईला काही त्रास आहे का, याचा सगळ्याचा आम्ही विचार करतो आणि त्यानुसार इतर सुद्धा द्रव्य जसं काय मुस्ता आहे, अमृता आहे, यष्टी आहे, विश्वा आहे अशी औषधं त्या सुवर्णभस्मामध्येच एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करतो आणि ते बाळाला चाटवतो। अशा प्रकारे अन्य आजारांवर सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो। मॅम, सुवर्णप्राशन कसे द्यावे? सुवर्णप्राशन देण्यासाठी ज्या दिवशी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन देण्यासाठी सुरुवात करावी। सुवर्णप्राशन हे ऑलरेडी वेखंडाच्या चूर्णामध्ये सूक्ष्म करून ठेवलेलं असतं। ज्या दिवशी सुवर्णप्राशन असेल त्या दिवशी मध आणि तूप याच्या मिश्रणामध्ये ते बाळाला भरवायचं असतं। तर मध आणि तुपाचं प्रमाण हे मात्र सम असू नये। उदाहरणार्थ जर बाळाला सुवर्णप्राशन द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तूप अर्धा चमचा आणि मध 1 चमचा अशा प्रमाणामध्ये त्याचं मिश्रण असावं। शक्यतो सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान, आम्ही त्याला रसायन काळ म्हणतो, या काळामध्ये सुवर्णप्राशन द्यावं।